हाय एव्हरीवन, आत्ता आम्ही आहोत सप्तशृंगी गडावरती। ॲक्च्युली आमचं जे सप्तशृंगी देवीचं दर्शन होतं ते आमचं झालेलं आहे आणि आम्ही परतीच्या रस्त्याने निघालो आहे नाशिककडे। तर जाता जाता आम्ही म्हटलं थोडंसं थांबावं रस्त्यावरती, कारण खूप सुंदर वातावरण होतं, पाऊस पडतंय सगळीकडे, ओलं चिंब असं सरीसरीचं पाऊस पडत होतं आणि सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं होतं की मला चला थांबावं कुठेतरी। तर आम्ही थोडंसं थांबलो आणि थांबल्यानंतर कसं आहे ना की वाटतं फोटोज वगैरे काढावा। तर आम्ही थोडेसे फोटोज काढले। माझी ही साडी आणि ब्लाऊज असं एकदम छान वाटत होतं, छान लुक आला होता, थोडंसं ते फ्लेक्स मी करत होते। आणि त्यानंतर जे आहे आम्हाला परत जायचं होतं नाशिकला, जे की नाशिक सप्तशृंगी मंदिराहून 80 किलोमीटर येतं। तर 80 किलोमीटर आम्हाला परत जायचं होतं। तर आम्ही थोडंसं एका ठिकाणी थांबलो सुद्धा आणि तिथं फोटो काढलो गडावरती। गडावरून खाली जाता जाता जवळपास अर्धा तास निघून जातो आणि गड संपताच आम्ही काय केलं की खाली थांबलो आणि तिथे आम्ही छानसे जे आहेत आमचे फॅमिलीज फोटो काढले फॉर मेमरीज। आणि मेमरीजसाठी ना आपल्याला फोटो फार महत्त्वाचे आहेत असं वाटतं। फोटोज व्हिडिओज हे मला म्हणजे भयंकर आवडतं की हे सेव्ह कराव्यात, कारण आपल्या वेळेनुसार आपण खूप गोष्टी विसरतो, पण आपले व्हिडिओज आणि फोटोज हे आपल्या मेमरीजना काय म्हणतात जिवंत ठेवण्याचं काम करत असतात। तर आम्ही खाली थांबलो होतो गडाच्या पायथ्याशी आणि खूप सुंदर होतं, खूप छान असं वाटत होतं तिथं व्ह्यू वगैरे। तर एकदम तुम्ही पाहू शकता की कसलं भारी क्लायमेट आहे, वरती सगळं कसं धुकं धुकं पसरलेलं आहे, सगळीकडे हिरवंगार, म्हणजे काय महाराष्ट्रात जणू पावसाळ्यात जशी स्वित्झर्लंडची जी फिलिंग आहे ती येते म्हणायला हरकत नाही। आणि मी जे आहे ना ते फिल्मी पोजेस वगैरे तिथे ट्राय करत होते। त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता एक छोटासा व्हिडिओ जो की पूर्ण व्ह्यूचा। तर अशा प्रकारे दर्शन वगैरे झालं, सगळा रूट संपला आणि आम्ही आलेलो आहे परत नाशिकला माझ्या मिस्टरांच्या मित्राकडे आणि त्यांच्या मित्रांची ही मुलगी आहे, तिथे मी फोटो काढत होतो। आणि अशा प्रकारे जे आहे तिथं बराच वेळ स्पेंड केल्यानंतर त्यांच्या घरी आम्ही परत जे आहे आम्हाला पाहायचं होतं सोमेश्वर धबधबा, जे की फार सुंदर आहे असं ऐकण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यासाठी आलो पण होतो इथे। पण कसं आहे ना पावसाळे असल्यामुळे रिस्की फार असल्यामुळे जे तुम्ही धबधब्यामध्ये उतरतात लोक आणि ते फार रिस्की असल्यामुळे तिथं खूप सारे पोलीस होते, तैनात होते आणि ते जे आहे पुढे तुम्हाला मंदिर आणि ते धबधब्यामध्ये म्हणजे जाऊ देत नव्हते, फक्त त्याने सगळीकडे बंदी केलेली होती। फक्त तुम्ही पुलावरून हे एवढा व्ह्यू पाहू शकत होतात आणि सारखा पाऊस पण चालू होता, तर त्यामुळे आम्ही तिथे फारसं थांबलो नाही। अदरवाईज सोमेश्वर धबधबा जो आहे ना तो फार प्रसिद्ध आहे तिथं। तर अशा प्रकारे हे तिथून जे आहे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि तिथून निघालो। त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता, हे आमची छोटी बेबी आणि माझे मिस्टर आहेत, जे त्यांचं काहीतरी चालू आहे। आम्हाला इथून निघायचं होतं आता परत पुण्यासाठी। तर आम्ही आता नाशिकचे सगळे दर्शन वगैरे आमचे झालेले आहेत आणि आम्ही नाशिकहून पुण्याला निघणार आहे।